नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गव्हाच्या पिठापासून नवीन रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे. आता सुरुवातीला दही टाकायचे 2 चमचे आणि 2 चमचे तूप टाकायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं 1/4 कप मी साखर घेतली होती, ती टाकलेली आहे याच्यामध्ये. आता चिमूटभर मीठ टाकायचे. आता गव्हाचं पीठ टाकायचे. आता इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे, 1 चमचा रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा बेसन पीठ आणि विलायची पावडर घेतले. आता ही सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचे. आता इथं खाण्याचा सोडा पण टाकायचा थोडासा. आता एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम छान झालेलं आहे. आता ह्याला 10 ते 20 मिनिट झाकून ठेवलं तरी चालते. आता या पद्धतीनं रोल करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचे एकसारखं. आता याला हाताने डिझाईन बनवून घ्यायची एकसारखी. तर या पद्धतीनं फुलाच्या कळ्या बनवून घ्यायच्या सुरुवातीला आणि याला फुलाचा आकार द्यायचा आहे. आता थोडंसं अंतर ठेवून ह्याला जोडून घ्यायचे. आता याच पद्धतीनं सर्व फुलं तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता. आता इथं बटर पेपर घेतलेला आहे, थोडंसं तूप लावून घ्यायचे. आता ही फुलं असं उलथण्यानं काढून घ्यायचे. ते एकदम छान असं एकमेकाला चिटकलेले आहे. आता हे या प्लेटमध्ये ठेवायचे. थोडंसं अंतर ठेवून ही फुलं ठेवून घ्यायचे. आता ह्याच्यावर थोडंसं दूध लावून घ्यायचे आणि काजू बदाम किंवा पिस्ता लावून घ्यायचा आहे किंवा अशा पद्धतीने डिझाईनचे केक सजवण्यासाठी जे येत असते ते स्प्रिंकल लावून घ्यायचे. आता गॅस चालू करायचा आहे. याच्यावर कढई ठेवायची. 10 ते 20 मिनटं असंच कढई गरम करून घ्यायची सुरुवातीला आणि गरम झाल्यावरच ह्याच्यामध्ये प्लेट ठेवायची ती. आता इथं कढई छान अशी गरम झालेली आहे. लगेच ह्याच्यात प्लेट ठेवायची. आता 20 ते 25 मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवायचे. बघू शकता एकदम छान असं फुगलेलं आहे. आता इथं 25 मिनिट झालेलं आहे. आता एकदम छान असं तयार झालेलं आहे. आता दुसरीकडे मी तव्यावर ठेवलेलं आहे. आता तुम्हाला काढून दाखवते. एकदम छान कुरकुरीत असं झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर एकदम छान अशी रक्षाबंधन स्पेशल अशी मिठाई तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.